शिक्षकांना शिकवण्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं अशैक्षणिक कामं देऊ नका असं शिक्षण हक्क विधेयकामध्ये तरतूद असतानासुद्धा काल रात्री अचानकपणे मुंबईतील 50% शिक्षकांना निवडणुकीची कामं लागलेली आहे। 50% शिक्षकांना जर निवडणुकीची कामं लावली तर मग शाळा भरवायच्या कशा? शाळेची घंटा कोणी वाजवायची? शाळेची स्वच्छता कोणी पाहायची? शाळेमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। शिक्षकांना विनंती आहे की कृपया या संदर्भामध्ये आम्ही संघटना म्हणून उद्या शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत, निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत। त्यामुळे कोणी घाबरायचं काम नाही आहे। आपल्याला शिकवण्याचं काम दिलं आहे, आपण शिकवूया। शिकवण्याबद्दल आमचं दुमत नाही आहे, परंतु शैक्षणिक गुणवत्तेसाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे शाळाबाह्य कामं देऊन शिक्षकांना मुद्दाम गुंतवलं जाते आहे आणि याचा विरोध आहे। उद्या आम्ही तातडीने शिक्षण अधिकाऱ्यांना, निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आणि मागणी करणार आहोत की इतर विभागातील कर्मचारी घ्या, सातत्याने तुम्हाला शिक्षकच कसे दिसतात? शिक्षण हे एक पवित्र क्षेत्र आहे आणि एकीकडे आपण म्हणतोय की गुणवत्तेवर काम करा आणि दुसरीकडे मात्र या शाळाबाह्य कामांचा बोजा शिक्षकांवरती आम्ही किती सहन करायचा हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे।